यंदा नंदाताईंना विधानसभेत पाठवणार अशोक पाटील, मारुती बसरकेकर यांचा शब्द। चंदगड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर नंदाताई पाबुळकर यांना अशोक पाटील कालकुंद्री व मारुती बसरकेकर तुर्केवाडी यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। यावेळी अशोक पाटील, मारुती बसरकेकर यांच्यासह शिवाजी हसबे तावरेवाडी, शिवाजी गावडे कलिवडे, भैरू खांडेकर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट, दौलत मनसे सिन्नोळी, कृष्णा ज्योती चौगले तुर्केवाडी या सर्व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी बोलताना अशोक पाटील व मारुती बसरकेकर काय म्हणतात ते पाहूया। एकदा आमची मुलाखत दिलेली आहे, काही अडचणी झाल्या असतील ते भाग वेगळा केला। आमचे एक दोस्त त्यात आम्ही काहीतरी त्यांना आमिष दाखवलं असं त्यांनी म्हटलं, तर आम्हाला आमिष कुणाला त्या आता आहेत आमच्याजवळ त्यांनी सांगूचं बस, तर आम्ही आमिष दिलेलं आहे काय महाविकास आघाडीतून आम्हाला थांबायचं आहे। अपक्षाकडे आम्हाला वर्ण बंटी पाटलाचा आदेश आहे आणि त्यांनी काहीतरी आता ते आमिष बिमिष म्हणतात का, तर त्यांनीच आम्हाला आमिष दाखवलं होतं 10 लाखाचं। ते कसं काय चुकीचं आमच्यावर त्याने हे केलं, खापर फोडलं काय की, तर आम्हाला ते पैशाची आम्हाला काय गरज नाही, महाविकास आघाडीतनंच आम्ही थांबणार म्हणून आम्ही त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी बाजू केली। आता आम्हाला आता इथून पुढे काय आम्हाला बंटी पाटलाचाच आदेश पाळावा लागणार एवढं सांगतो बघा। मारुती लक्ष्मण बसरकेकर, सत्य वस्तुस्थिती मी आपल्यापुढे कथन करतो की गोपाळराव हे पूर्वीपासून काय आम्ही नेते मानत होतो, पण या राजकारणाच्या दृष्टिकोनातून ते कुठंतरी कुणाला तरी त्यांनी सहाय्य करण्याच्या दृष्टीनं त्यांनी पाऊल उचललं आणि त्याच्यात आम्हाला ओढून घेण्यासाठी म्हणून ते एकटे आणि व्हाईस चेअरमन हे एका गाडीतून आले आणि माझ्या घरी बसले। मी पूर्वीपासून त्याने आम्हाला सहकार्य कुठलं केलं की मी दौलतचा डायरेक्टर व्हावा ह्या दृष्टीनं गोपाळरावनं माझ्यासाठी विनंती केली आणि त्याप्रमाणे मी काय केलं, त्या इलेक्शनला उभा राहिलो, निवडून आलो, हा भाग वेगळा। मग आम्ही ते श्रेष्ठ नेते आहेत हे समजून आम्ही त्याला आजपर्यंत किंमत देत होतो। असं असताना आम्ही आता पूर्वीपासून बाबा कुपेकर आणि नंदाताई कुपेकर यांच्याकडेच आम्ही आजपर्यंत त्यांच्याकडे संलग्न आहे। असं असताना यांनी काय केले की बसरकेकर काय की आज आमच्यामध्ये नाही आहे, तो फुटून कुणाकडे गेलेला आहे, दुसरीकडे गेलेला आहे, पण आम्ही फुटलेलो नाही। आमचा सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस काय या पक्षातच आम्ही निगरगट्ट आजपर्यंत आज आहोत आणि हे ओळखून की यांच्यामुळे बरंचसं आपलं नुकसान होणार, तेव्हा काही करून ह्यांना आपल्या ह्याच्यामध्ये घ्यावं ह्या दृष्टीने त्यांनी काय केले, ते गोपाळराव आणि व्हाईस चेअरमन संजय पाटील हे दोघं मिळून माझ्या घरी आले आणि मी बाहेर आलो आमच्या एका हॉलमध्ये, तर हे दोघं बसले होते। त्यांनी काय मला खाली या बसाजवळ म्हटले, बसल्यानंतर मला काय म्हटले त्याने, सहज आपण जरा तिथपर्यंत जाऊन येऊया असं म्हटल्यानंतर मग आमचा एक चांगला पुढारी असल्यामुळं त्याचं म्हणणं ऐकावं ह्या दृष्टीने मी त्यांच्या गाडीत बसलो। त्याने मला कुठं कॉलेजवर आणलं। कॉलेजवर आणल्यानंतर तिथं काय केले की त्यांचे लोक असे सगळे बोलवले, हे केले आणि त्या लोकांच्या समेत आमचा फोटो घेतला गेला। काय
फोटो घेतला गेला. मग त्याने 1-2 वेळा काय म्हटले की असं निवडणूक लागलेली आहे, हे आहे आणि आमचा नेता अमुक अमुक आहे. तर मी काय म्हटलं की जो सुरुवातीपासून आमचा जो पक्ष आहे हा पक्ष आम्ही काय कधीही सोडणार नाही. काय फार तर ह्याच्यानंतर इलेक्शननंतर आम्ही तुमच्या पाठीशी राहू हा शब्द त्यांनी घेऊन पाठीशी ह्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी काय केलं की आम्हाला ह्यांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे असा चुकीचा अर्थ त्यांनी लावला. काय आणि पेपरला दिलं गेलं. म्हणजे निव्वळ आमची काय केली, फसवणूक केली. याच्यामुळं आम्हाला पेपरला आम्ही वाचल्यानंतर आमची काय झालं, आम्हाला अक्षरशः सांगतो तुम्हाला कापरं फुटलं आणि अक्षरशः मी स्वतः माझ्या मंडळीसमोर अक्षरशः मी रडलो. ही अशी फसवणूक करून मला नेलं आणि कबूल झालेलं नसताना सुद्धा कबूल झाले आणि आम्हाला पूर्ण सहकार्य करतो म्हणून सांगितलं. हे चुकीचं त्यांनी वाक्य काय केलं त्याच्यामध्ये घातलं आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की हे आमच्या ह्याच्यामध्ये पक्षामध्ये पूर्ण सहकार्य करतो असं म्हणून ते काय केले, आमच्यावर खोटा आक्षेप ठेवून काय लोकांचा वेगळा ग्रह करून दिला आणि आम्हाला बदनाम करणार या दृष्टीने आम्हाला त्यांनी काय केलं, हे अशा प्रकारे पेपरला चुकीची बातमी दिली. ही आम्हाला मान्य नाही. तर आजपर्यंत पूर्वीपासून जो पक्ष आहे त्या पक्षातच आम्ही एकनिष्ठ आहे. माझे नाव शिवाजी कृष्ण आसरे, गाव कावरेवाडी. मी महाविकास आघाडीचा माणूस आणि महाविकास आघाडीकडेच मतदान करणार आणि नंदाताई बाबुळकरांनाच माझं मतदान पडेल आणि माझा जाहीर पाठिंबा आहे. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.